मॅच कलंबोली आणि ओवले. जवळजवळ आमचे तिन्ही पंच 3:30 वाजता या ठिकाणी ज्यांची हजेरी लावली गेली ती जबाबदारी आहे पंचांची, त्यांचे वेलकम केलं जाईल. आमचे केडी सर खऱ्या अर्थाने त्यांच्यावर तर मोठी जबाबदारी आहे, त्यांची उपस्थिती आहे. चला पहिली जोडी पाहायला मिळतो मैदानामध्ये. चला आता मात्र तूर्त असेल काही क्षणातच मात्र स्पर्धेला सुरुवात केली जाईल. मैदानामध्ये पहिली जोडी संघाचा सरसेनापती ज्यांनी कित्येक आतापर्यंत मैदानात गाजवली, या संघाचा सरसेनापती सुमित धोंगडे आणि त्यांच्या समवेत मात्र परेश कडके अशी जोडी पाहायला मिळतोय. थोडी चर्चा आहे, पंच काही नियम असतील मैदानामधील ते थोडंसं त्यांना चर्चा करताना आपण पाहतोय. हातामध्ये चेंडू आहे, चेंडू चेक केला जातो, चेंडूची पाहणी केली जातोय. बघूया आता ओवळे संघाचा सरसेनापती कोणाकडे पहिला चेंडू सोपवणार. पहिल्या षटकासाठी 5 ओव्हरची मॅच आहे आणि 5 नवीन गोलंदाज वापरण्यात येईल, हा स्पर्धेचा नियम आहे. अतिशय सुंदर स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. खरं त्याने घर बसल्या स्पर्धा पाहणाऱ्या माझ्या सर्व क्रिकेट रसिकांचं अगदी मनापासून स्वागत केले जाईल. श्री गणेशाला वंदन केलं जाईल. आपल्या हिंदू संस्कृतीचे आराध्य दैवत 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे 14 विद्या 64 कलेचा अधिदाता बुद्धिदाता गणपती बाप्पा त्या गणेशाला वंदन केले जाईल. आणि बाप्पानंतर ज्यांचं नाव घेतले जाते ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत, महाराष्ट्राचे नव्हे तर अखंड हिंदुस्थानचे दैवत राजा छत्रपती शिवाजी राजांना मानाचा मुजरा करून आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे मनापासून स्वागत. वळूया आपण स्पर्धेकडे. आजची पहिली मॅच कलंबोली विपक्ष ओवले. सलामी गोलंदाज चेतन गोसावी, भंगारपाडाचा हा खेळाडू आहे. गेली कित्येक वर्ष क्रिकेटच्या मैदानावर ज्यांच्याकडे अनुभव आहे तोच मात्र गोलंदाज चेतन गोसावीच्या संघाने 20 वाश टाकला आणि स्पर्धेमध्ये सुरुवात केली जाईल. स्ट्रायकिंगला मात्र आहे परेश कडके, रोडपालीचा खेळाडू. 5 4 3 2 1 स्टार्ट. पहिला चेंडू फेकण्यासाठी मात्र सज्ज गोलंदाज चेतन गोसावी. याच पंचांचा ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात. थँक्यू व्हेरी मच. दोन्ही टीम्सला अगदी मनापासून शुभेच्छा. पण चांगला खेळ करावा. ही पहिली मॅच आजची. पहिला चेंडू फेकण्यास सज्ज गोलंदाज चेतन गोसावी भंगारपाडचा खेळाडू आहे. 10-12 पावलांचा रणअप आणि मात्र समोर आहे परेश कडकेसाठी पहिला चेंडू. यावेळी मात्र सरळ स्ट्रेट अप खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या कडे लागून चेंडू फर्स्ट ग्लिपमध्ये पाहायला मिळाला गेला. पहिला चेंडू बघितला शेवटच्या क्षणापर्यंत सुंदर ग्लान्स केला प्रयत्न होता, मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. आता सुमित गोगडे काय कानमंत्र दिलं आहे, कशा प्रकारे परेशला मात्र 5 ओव्हरची मॅच आहे, 30 चेंडू फेकावी लागतील. मगाशी सांगितलं वर्तक सरांनी मुलाखत घेतली गेली, जवळजवळ 50 पर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू, हा अनुभव त्यांचा असेल. यावेळी एक सुंदर खेळून काढले चेंडू. चेंडू जाणार 1 बॉल सीमा रेषे बाहेर. मिळतील या चेंडूवर 4 धावा, चौकार. या सृष्टीचा विधाता, या सृष्टीचा निर्माता ज्या गणेशाला वंदन केले गेले सावंतशेषच्या माध्यमातून, आणि मात्र बरोबर पहिला चेंडू फेकला, डॉट आला, त्यानंतर मात्र सुंदर जागा बनवली. काय फुटवर्क होता, काय टायमिंग होता, मात्र आला चौकार. 4 धावांवर श्री गणेशाला सुरुवात केली गेली. धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या सुरुवातीस 4. समोर आहे उजव्या हाताचा फलंदाज परेश कडके.
यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न क्षेत्र क्लिअर निवडलं गेलं. बिडॉनच्या दिशेनं आहे फिल्डर तिथे. एक सिंगल मिळणार आणि एका सिंगलने मात्र संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय बिनबाद 5. डॉट चौकार आणि मात्र सिंगल. अतिशय सुंदर सर्कलमध्ये प्लेयर पाहतो आपण. सिली बिडॉप आहे. 3 मध्ये फर्स्टमध्ये आहे. शॉर्ट थर्डमॅन आहे. स्वतः गोलंदाज आहे तो म्हणजेच चेतन गोसावी. आतापर्यंत 3 चेंडू फेकले, 5 धावा आल्या. पहिलं षटक आहे ओव्हर द विकेट्स. यावेळी मात्र जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला आहे. पुन्हा त्याच ठिकाणी फिल्डर बिडॉनच्या दिशेनं एक सिंगल मात्र रोखू शकत नाही. एक सिंगलने मात्र धावसंख्या पाहायला मिळतोय बिनबाद 6. अतिशय सुंदर पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडू मात्र 2 सिंगल बिलावले गेली. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय चेतन गोसावी यांची. संघाकडे विश्वास टाकला. अप्रतिम गोलंदाजी ओव्हर द विकेट्स. यावेळी लोअर फुल टॉस चेंडू होता. ऑन साईडला खेळून काढला. एक सिंगल मिळणार. सुंदर क्षेत्ररक्षण. एक सिंगल मध्ये रोखू शकत नाही. 5 चेंडू फेकले गेले आणि 5 मध्ये आले तब्बल 6 धावा. 3 सिंगल, एक चौकार, 3 सिंगल, 7 धावा, 1 डॉट आणि पहिल्या षटकातील मात्र अंतिम चेंडू फेकण्यास सज्ज. यावेळी जागा बनवली. धोक्याची घंटा होईल का? आहे फिल्डर तिथे. यावेळेस मात्र जीवनदान बिलालं गेलं. बडी मछले जाल में फसे, परंतु खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. आता मात्र या संघाचा सरसेनापती अजय पाटील हा नाराज झाला. विकेट कुणाची मिळाली असती तर सुमित धोंगडे यांची. आणि बरोबर पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय ती म्हणजेच 6 चेंडूच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त धावसंख्या आहे 9. 6 चेंडू फेकले गेले, 9 धावा आल्या. 5 ओव्हरची मॅच आहे. पुढील चर्चा. शेवटच्या चेंडूवर मात्र चांगला विकेट्स मिळवला असता, परंतु थोडीशी परेश कडके खेळते वैयक्तिक 6 धावसंख्येवर, तर सुमित खेळते वैयक्तिक 3 या धावसंख्येवर. चेंज ऑफ पेस आता मात्र येणार नवीन गोलंदाज. सुरुवातीला चेतन गोसावीनी गोलंदाजी केली. सुंदर शतक हाताळलं गेलं. शेवटच्या झेलवर मात्र उडाला होता. सुंदर प्रयत्न केला होता, पण तो क्रिकेट आहे. कॅचेस विन द मॅचेस ही म्हण आहे ती मात्र खोटी नाही. कारण अशा दिग्गज खेळाडूला तर जीवनदान वर्तक मिळालं की तो संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. इधर मात्र नवीन गोलंदाज. मला वाटतंय सचिन मोरे वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरं. नेरेगावचा हा सितारा आहे. एक लिजंड क्रिकेटर आहे. सुंदर, ज्यांच्याकडे गोलंदाजीमध्ये अनेक वर्ष क्रिकेटचा अनुभव आहे. तोच गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरं सचिन मोरे. स्ट्राईकला मात्र आहे सलामी फलंदाज परेश कडके. एक चौकाराने मात्र सुंदर स्वतःची आणि संघाची सुरुवात केली गेली. यावेळेस मोठा बिगेट करण्याचा लॉंग ऑन चपच्या दिशेने मात्र आहे फिल्डर तिथे. प्रयत्न मात्र सुंदर केला गेला, परंतु चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी आला हा षटकार. परेश कडकेने आतापर्यंत जवळजवळ 5 चेंडू फेस केले, 5 मध्ये दबवल्या. यावेळी मात्र सुंदर प्रयत्न. चेंडू मिस करतो. पुन्हा एकदा मिळेल या चेंडूवर मात्र. चेंडू जाणार सीमा पार. चौकार. डीजे चला आता
चला आपण डिअर स्क्रीनवर आपण पेपर आपण चेक करूया. पंचरकडून इशारा आला आहे, पेपर चेक केला जाईल. चला आता पंचांनाच विनंती आहे, आपण या ठिकाणी स्वतः यायचं आहे आणि चेक करायचं आहे पेपर चेंडू आहे का. थोडासा खेळ थांबला आहे. चला फेअर डिलिव्हरी आहे. विवो तुमचा लॉस मध्ये या ठिकाणी आहे. चला आपण काही क्षणातच पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाईल. धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळतोय गोंधळी सर. धावसंख्या स्कोर बोर्डवर ती म्हणजे यस 19 धावसंख्या. तुमचा रिवो तर लॉस झाला आहे. चला रॉयल कलबुली संघाचा पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाईल. पंचांचं ज्या ठिकाणी स्थान आहे त्या ठिकाणी पंच गेले की पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाईल. स्ट्रायकिंगला आहे परेशसाठी हा चेंडू. यावेळी ताकदीचा वापर, सुंदर फुटवर्क, टायमिंग बेमिसो लॉप केल्या चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू पाठवला मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा 6 धावांसाठी आला षटकार. हॅलो, थँक्यू टीचिंग. व्यासपीठावर आमच्या प्रमुख मान्यवरांची शुभ उपस्थिती, त्यांचं शुभ आगमन झालंय. माजी उपसरपंच सन्माननीय किरणजी खानावकर, रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष सन्माननीय प्रल्हाद शेटकेनी साहेब, पनवेल तालुका चिटणीस भारतीय जनता पार्टी सन्माननीय विनोदजी गरज साहेब आणि त्याचसोबत सन्माननीय जयदासजी तेलवणे साहेब, पनवेल तालुका चिटणीस भारतीय जनता पार्टी यांचं इथे शुभ आगमन झालंय. आपलं पनवेल प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू. बरोबर आतापर्यंत मित्रांनो 9 चेंडू फेकले आणि 9 मध्ये आले तब्बल 25 धाबा. सुरुवातीला चेतन गोसावीने गोलंदाजी केली, 9 धाबा दिल्या. त्याच्यानंतर मात्र सचिन मोहरेने गोलंदाजी केली. पहिला चेंडू फेकला, षटकार आला. दुसरा चेंडू फेकला, चौकार आला ना. आता तिसरा चेंडू फेकला, एकूण षटकार. एकंदरीत 3 चेंडू मध्ये आल्या तब्बल 16 धाबा. बिनबाद 25 धावसंख्या. रॉयल कलंबोली टीमची एका बाजूला फाईट करतोय मात्र सिद्धिविनायक एंटरप्राइजेस ओवले गोलंदाजी मार्कवर तयार आहे. यावेळेस पुढे एकदा गलीमध्ये कट केला, वेगाने ज्यावेळी चेंडू खांद्याला टॉस केला, प्रचंड वेगाने चेंडू फेकला गेला. मात्र हा बऱ्याच वेळानंतर हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र आहे ती म्हणजे 25. त्यामुळे थोडा उचलता चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयत्न पॉईंटच्या दिशेने मात्र, परंतु बॅट आणि चेंडू यांचा स्पर्श नाही. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. सचिन भोर यावेळेस ऑन साईडला खेळून काढलेला चेंडू, एक धाव कंप्लीट केली गेली आहे. फिल्डर देते, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला परंतु दोन्ही धावा सहजगत्या पूर्ण केल्या आणि या 2 धाव्यांनी मात्र संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय ते म्हणजेच बिनबाद 27. म्हणजे आतापर्यंत 12 चेंडू फेकले गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र आहे बिनबाद 27. रक्ताचा अभिषेक घातला आणि मुठभर मावळे घेऊन स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं त्या जाणत्या राजा बाडाचा मुजरा. चेंज ऑफ पेस येणार मात्र नवीन गोलंदाज. आतापर्यंत 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या मात्र आहे 27.
5 ओव्हरची मॅच, 5 नवीन गोलंदाज एका बाजूला. सिद्धिविनायक एंटरप्राइजेस आई एकविरा इव्हेंट्स ओवळे त्यांच्या अगेन्स्ट मात्र फाईट करतोय रॉयल कलंबोली. पहिल्यांदा टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा हा निर्णय आहे ओवळे टीमचा. नवीन गोलंदाज अजय पाटील, संघाचा सरसेनापती, फास्टर गोलंदाज. जवळजवळ 14-15 पावलांचा त्यांचा रणप असेल. समोर मात्र आहे सुमितसाठी पहिला चेंडू ओव्हर द विकेट्स. यावेळी ताकदीचा वापर आहे फिल्डर. पुन्हा एकदा सुंदर, यावेळी चूक केली नाही. बडी मछली जाल में फसी. विकेट नंबर फर्स्ट डगआउट मध्ये. क्या Next बात match- आहे. नेक्स्ट मॅच होईल ओम अथर्व इलेवन बलप, आदेश मते आणि पाटणोली वॉरियर्स रोशन पाटील बाला. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणार आहे, टॉस होणार आहे. दोन्ही कॅप्टन लगेचच तयार आहे टॉससाठी. मुख्य व्यासपीठावर ओम अथर्व इलेवन वळप, आदेश मते आणि रोशन पाटील बाला, पाटणोली वॉरियर्स. सन्माननीय विजय खांडवकर साहेबांना मी आमंत्रित करतो की आपण व्यासपीठावर येऊन आसनाधीश व्हावं. आपलं हार्दिक स्वागत. नंदकुमार गायकवाड साहेब, आपणही व्यासपीठावरून आसनाधीश व्हा. आपलंही हार्दिक स्वागत. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये जिथे जोडले जात आहेत जीवन डाके सर आणि सुनीलजी वर्तक सर. ऐकूया त्यांना. थँक्यू वैभवजी भोपी सर. बोलूया आपण मॅच कडे. पहिला चेंडू फेकला मात्र खऱ्या अर्थाने ज्या विकेटची अपेक्षा होती, आता मात्र रस्ता खुला झाला असं म्हटलं तर वावगो नाही. परंतु सुमित सारखे अनेक सुमित या टीम मध्ये देखील पाहायला मिळणार आहेत. नवीन फलंदाज मात्र पाहायला मिळतो मैदानामध्ये मनीष शर्मा. तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. बरोबर हातामध्ये अँग्लोज आहेत. डावखुरा फलंदाज. समोर मात्र आहे गोलंदाज या संघाचा सरसेनापती अजय पाटील. गोलंदाज. पहिला चेंडू विकेट्स. सुंदर ग्लान्स केलंय चेंडूला. आहे तिथे फिल्डर. एक सिंगल मात्र कंप्लीट होणार. या एका सिंगलने मात्र संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय. एक बाद 28 धावसंख्या. पनवेल प्रीमियर लीग मध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत केलं जाईल. चौथे पर्व आणि चौथा दिवस. नेक्स्ट मॅच वलप विपक्ष पाटोली वॉरियर्स. अजय पाटील मात्र सुंदर 2 चेंडू फेकले गेले. पहिला विकेट, दुसरा मात्र एक सिंगल आली. उजव्याचा गोलंदाज. यावेळी मात्र हात तडाखा पाहायला मिळतोय. चेंडू पाठवलाय स्टेट ड्राईव्ह लॉंगॉनच्या दिशेनं मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. हॅलो 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 1984च्या जमीन बचाव आंदोलनातील लोकनेते स्वर्गीय दिवा पाटील साहेबांनाही वंदन केलं गेलं. खऱ्या अर्थानं डाके सर जर पाहिलं तर पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनची स्थापना 2018 साली झाली आणि तेव्हापासून त्याने एक संकल्प हाती घेतलेला आहे. हात देऊ मदतीचा, संकल्प समाजसेवेचा. चालू करा. यावेळी मात्र हेलिकॉप्टर लुक दिला आणि चेंडू पुन्हा एकदा पाठवलाय. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार येतोय परेश कडकेच्या बॅट मधून. खरं तर डाके सर, पनवेल प्रीमियर लीग हे 4थं पर्व आहे. असोसिएशनची स्थापना 2018ला झाल्यानंतर त्याच वेळेपासून समाजसेवेचं व्रत हाती घेतलं. आपण पाहतोय आजपर्यंत कित्येक समाज कार्य, ज्यामध्ये पहिलं 2019ला जे कार्य केलं गेलं. मोसारे येथे शाळेतील विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं दप्तर म्हणजे शाळेय बॅग, वह्या, पुस्तकं अशा प्रकारचं शैक्षणिक साहित्य. आणि तेव्हापासून खरं तर 2019ला हे जरी कार्य असलं तरी त्या अगोदर म्हणजे पनवेल प्रीमियर लीग सुरू व्हायच्या अगोदर देखील समाजसेवेचं कार्य सुरू होतं.
यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू जाणार सीमा रेषेवर, पंचांचा येणार इशारा, 4 धावांचा चौकार. बॅक टू बॅक 2 षटकारानंतर हा तिसरा येतोय चौकार. डीजे ह्या कल्याण करणाऱ्या व्यक्तीच आपल्या भागामध्ये होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव लागावं, यासाठी या भागातील महाराष्ट्रातील आगरी कोली कराडी बांधव माझा ईर्षेने लढत आहे. वळूया सामन्याकडं. 1:44. यावेळी मात्र आता आहे फिल्डर, परंतु चेंडू जाणार का मैदानाच्या बाहेर. सुंदर प्रयत्न केला होता, पुन्हा एकदा चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी आला षटकार. थँक्यू डीजे प्रकाशजी चौगुले यांचा गीताने हा दमदार आवाज, स्वर्गीय लोकनेते स्कोर सांग. दिबा पाटील साहेबांचा हा सुंदर गीत. बरोबर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळतोय. बरोबर 50 धावसंख्या स्कोर बोर्डवर. आतापर्यंत 18 चेंडू फेकल्या, 18 मध्ये आले तब्बल 50 धावा. आता 12 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. सुरुवातीला आला चेतन गोसावीर, शतक फेकलं, 9 धावा दिल्या. त्यानंतर आला सचिन मोरे याने 18 दिल्या आणि आता मात्र अजय पाटील मध्ये धावा दिल्या, त्या म्हणजेच 23. एकंदरीत धावसंख्या 50. मन्नी शर्मा खेळतो वैयक्तिक 1 सिंगलवर आणि परेश कडके खेळतो वैयक्तिक. 14 चेंडूंचा सामना करीत 46 धावसंख्येवर. आता मात्र 50 होण्यासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. आजची पहिली मॅच, तर पहिल्या मॅच मध्ये परेश कडके हा 50 करणार का. समोर आहे मात्र गोलंदाज पांड्या मडवी. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे हा चौथा गोलंदाज आहे. धावसंख्या 50, 1:50 धावसंख्या. सिद्धिविनायक एंटरप्राइजेस एकवर इव्हेंट ओवले त्यांच्या अगेन्स्ट मात्र आहे रॉयल कलंबोली. स्ट्राईक मात्र आहे बनी शर्मा खेळतो वैयक्तिक 1 सिंगलवर, आला 3ऱ्या क्रमांकावर. पहिला चेंडू आहे. यावेळी मात्र सुंदर ग्लान्स केलाय. चेंडू जाणार का 1 बॉल सीमारेषे बाहेर, परंतु पंचांचा येतो इशारा. 6 धावांसाठी पहिल्या चेंडूवर ठोकलाय षटकार. पहिल्या चेंडूवर आला मात्र 6 धावा. डावखोरा फलंदाज स्ट्रायकिंगला. यावेळी मात्र सुंदर ग्लान्स केला. वार करण्याचा प्रयत्न होता, जागरूक खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला जातो. बऱ्याच वेळानंतर मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. सुरुवात मात्र अप्रतिम झाली होती. कुंडेगावचा हा खेळाडू, बऱ्याच ठिकाणी आयकॉन म्हणून आपण ज्यांना पाहतो तो समाधान कातकरी. गोलंदाजी मार्को तयार. यावेळी मात्र सुंदर जाग्यावरून काय फुटवर्क आहे. जागा बंदवली, फेकून दिला मैदानाच्या बाहेर. पुन्हा आमच्या पंचांचे दोन्यात उंच ते सांगतात की हा देखील आहे मात्र मोठा फटका षटकार. धावसंख्या आहे मात्र 1:62 धावसंख्या, 62 फॉर 1 विकेट्स.
चेंडू घ्या नवीन. चला पंच चेंडू पाठवू का आहे? यस. डगे सर नक्कीच खेळ थांबला. तत्पूर्वी आपण वळूया पुन्हा एकदा. खरं तर आपण ज्या आमंत्रण पत्रिका पाहिली, पनवेल प्रीमियर लीग यस. चौथं पर्व ज्याचं आहे तुम्हा आम्हा सर्वांना गर्व, अशा प्रकारच्या या चौथ्या पर्वामध्ये जाताना आम्ही अभिमानाने सांगू इच्छितोय की ज्यांचं ब्रीद आहे हात देऊ मदतीचा संकल्प समाजसेवेचा. मी मगाशी सांगितलं की 2018ला या पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनची स्थापना झाली. खऱ्या अर्थानं हे पनवेल क्रिकेट असोसिएशनचे हे शिलेदार यांनी एक संकल्प घेतला ह्या समाजसेवेचा आणि त्या संकल्पनेतून 2019 साली पहिलं एक समाजकार्य ज्याने केलं. मोसारी शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या त्याचबरोबर दप्तर वाटप. तदनंतर हे तसंच कार्य अविरत चालू आहे. 2020ला शिरवळे येथील शाळेतील मुलांना छत्री व क्रीडा साहित्याचं वाटप. अशा प्रकारे हे संकल्प जो त्यांचा हाती घेतलेला आहे हा अविरत चालू आहे आणि आज या चौथ्या पर्वापर्यंत अनेक समाजकार्य आहेत. यावेळेस कट केले बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नाही, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण आहे. एक सिंगल मिळणार. स्ट्राईक रोटेट यावेळेस पाहायला मिळतोय. स्ट्राईक केलं मात्र आहे सलामी फलंदाज. आता सुद्धा ज्यांच्या बॅट मधून जवळजवळ 4-5 षटकार आले तोच मात्र परेश कडके खेळतो. वैयक्तिक 46 धावसंख्येवर 14 चेंडून फेस केले, सामना केला. पहिला चेंडू फेकला गेला, षटकार आला. दुसरा चेंडू फेकला, डॉट. त्यानंतर आला तिसऱ्यामध्ये षटकार आणि चौथा चेंडू आले मात्र एक सिंगल. म्हणजे आतापर्यंत आल्या या षटकामध्ये 13 धाबा, 2 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. आता प्रत्येकाला आतुरता असेल या आजच्या पहिल्या मॅच मध्ये पहिली 50 मारणार का हा परेश कडके. समोर आहे मात्र समाधान कातकरी गोलंदाज. यावेळी मात्र आउट ऑफ स्टंप उजव्या दिशेने थोडा चेंडू मात्र स्विंग केला होता. स्वीप करण्याचा प्रयत्न होता पॉईंटच्या दिशेने समोर ऑफ साईडला मात्र, परंतु यावेळी डॉट चेंडू पाहायला मिळतोय. बघितला शेवटच्या क्षणापर्यंत फक्त ढकलण्याचा प्रयत्न होता. आता अंतिम चेंडू आहे या चौथ्या षटकातील. सर्व प्रेक्षकांचं लक्ष मॅच मध्ये आहेत. दिग्गज खेळाडूंची बांधी आलेली प्रेक्षक वर्गाच्या असती. यावेळी मात्र डोक्याची घंटा होणार का? आणि मात्र खऱ्या अर्थाने अपेक्षा होती तो सलामी वीर मात्र 15 चेंडूंचा सामना करीत 46 धावांची एक अप्रतिम बॅटिंग करणार होते. बाद परेश कडके येतोय डगआउट मध्ये. वर तसं काय सांगणार, अवघ्या 4 धावां मात्र ही 50 ओकली. खरं तर डाके सर ज्यावेळी नाणेफेक झाली त्याच वेळी प्रतिस्पर्धी नाणेफेक जिंकणारा ओवले संघ याने सांगितलं होते की 50 ते 55 धावांपर्यंत रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल. परंतु आज समाधानात स्कोर हा कलंबोली संघाने, रॉयल कलंबोली संघानं केलेला आहे. कारण सलामीची जोडीच ही यशस्वी झाली. खरं तर ज्याच्यावर मदार होती कर्णधार सुमित धोंगडे, याच्यावर जी मदार होती पहिल्या चेंडूवर 1 या धावसंख्येवर जीवदान मिळालं. त्या जीवदानाचा कदाचित फायदा उठवला जाईल. धावसंख्या 63, 1 या धावसंख्येवर जीवदान मिळालं. त्यावेळी तुम्ही देखील म्हटलं होतं की या जीवदानाचा फायदा कदाचित सुमित सारखा फलंदाज नक्कीच उठवेल, परंतु त्याला तशा प्रकारचा फायदा उठवता आलेला नाही. आणि त्याची विकेट गेल्यानंतर देखील डावखुरा फलंदाज जो आला वन डाऊनला त्याने देखील तशाच प्रकारची धुव्वाधार फलंदाजी केली आणि धावसंख्या 63वर नेऊन ठेवलेली आहे. एक समाधानात स्कोर रॉयल कलंबोलीला झाल्यासारखं वाटत आहे. तर अजूनही 1 षटक बाकी आहे, म्हणजे 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या इनिंग्स मध्ये 1 षटक बाकी आहे. येणार 5वा नवीन गोलंदाज. कारण स्पर्धेचा नियमच आहे 5 षटक आणि 5 बॉलर. गोंदी सर नवीन गोलंदाज सीधार मात्र आता धावसंख्या 63 आहे. 2 बाद 63 धावसंख्या. अतिशय रंगतदार मॅच पाहायला मिळते कारण दोन्ही संघ हे अप्रतिम संघ आहेत. सहजासहजी पराभव स्वीकारायला तयार होणार नाहीत असे हे दोन्ही मात्र संघ आहेत. नवीन गोलंदाज विशाल गायकवाड. ओवले गावचा हा सितारा आहे. ओवले म्हणजे खऱ्या अर्थाने साक्षात विठ्ठलाचे ते निस्सीम भक्त आहेत. त्यांच्या आराध्य दैवता पंढरपूरचा पांडुरंग. विकेट किपर अतिशय क्लोज खेळतोय. स्ट्राईकिंगला मात्र आहे मनी शर्मा. वैयक्तिक खेळतोय. 2 षटकार एका सिंगलने 14 या धावसंख्येवर. पहिला चेंडू आहे विशाल गायकवाडचा. यावेळी ताकदीचा वापर. पहिला टप्पा हातामध्ये येईल परंतु
एक सिंगल होती, परंतु एक सिंगलमध्ये डबलमध्ये कन्वर्ट केली गेली. तिथे एक मेलाची धावा बिलाला 2 आणि 2 धाव्याने मात्र संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय 65 फॉर 2 विकेट्स. धावसंख्या 65, 2 बाद. एका बाजूला सिद्धिविनायक एंटरप्राइजेस आय एकविरा इव्हेंट ओवळे त्यांच्या अगेन्स्ट रॉयल कलंबोली अशी मॅच आपण पाहतोय. अंतिम षटक आहे. अंतिम षटकातील फक्त 5 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे. चला दोन्ही कॅप्टन नेक्स्ट मॅच ऑफिशियली हा अंतिम लास्ट कॉल आहे. ओम अथर्वलेन वल्लभ आदेश मते आणि पाटणोली वॉरियर्स रोशन पाटील बाला टॉससाठी तुम्हाला लगेचच याचा ऑफिशियल शेवटचा कॉल आहे. हे लक्षात घ्या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. दोन्ही कॅप्टन आले नाहीत तर सामना 4 ओव्हरचा होईल. हे लक्षात घ्या. ही सूचना प्लस निवेदन आहे तुम्हाला. त्या निवेदनाचं सूचना पालन करणं गरजेचं आहे. विशाल विशाल हा विशालसारखी गोलंदाजी करणार का ऑन द विकेट्स. यावेळी ताकदीचा वापर, सुंदर फुटवर्क, टायमिंग बेमिसाल. चेंडूला फेकून त्याला पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर मिळतेल्या चेंडूवर 6 धावा, षटकार. परमेश माळ्यांचा दमदार आवाज, लोकनेते दीपावली साहेबांचं हे सुंदरसं गीत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो स्क्रीनवर धावसंख्या 2 बाद, 71 धावसंख्या. पहिल्या चेंडू फेकला, विशालने 2 धावा दिल्या. त्यानंतर आला मात्र षटकार. समोर आहे डावखुरा मनीष शर्मा, त्याचे बॅटमधून आतापर्यंत आले 3 षटकार. विकेट किपर क्लोज मात्र आहे. पुढचा चेंडू विशाल. यावेळी खरं लेग स्टंपच्या बराचसा बाहेर जाणार चेंडू. बघूया पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 4+1 अशा मिळतील 5 धावा या चेंडूवर आणि 5 धावेने धावसंख्या पाहायला मिळतंय स्कोरबोर्डवर. ते म्हणजेच 76 धावसंख्या. क्या बात आहे. 12.5 हा मोठमोठ्या दिग्गज नेत्यांना देखील माहिती नसेल की 12.5% म्हणजे काय. ते पटवून दिलं आणि मिळवून दिलं. ते म्हणजेच लोकनेते दिपा पाटील साहेबांनी. ते मरेपर्यंत कोणी विसरू शकत नाही. बोलूया आपण मॅचकडे. विशाल यावेळेस मात्र चेंडू अतिथी कक्षाच्या बाहेर जातोय. पुन्हा एकदा येतोय हा लांबलचक षटकार. या सामन्यामध्ये आम्हाला मुख्य अतिथी लाभलेले आहेत. PPL साठी प्रत्येक वर्षी जे व्यक्तिमत्व आम्हाला मोठं योगदान देतात ते सन्माननीय माजी उपसरपंच किरणजी खानावकर साहेब, रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष सन्माननीय प्रल्हाद शेठ केनी साहेब, त्यासोबत विनोदजी घरत साहेब पनवेल तालुका चिटणीस आणि जयदासजी तिलवणे साहेब पनवेल तालुका चिटणीस. मोठे योगदान हे प्रत्येक वर्ष या व्यक्तिमत्वांचं हे पनवेल प्रीमियर लीगसाठी असं. आम्ही त्यांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक आभारी आहोत. सर्व ज्याने सरळ हाताने मदत केली असं त्या दातृत्वांचं मनापासून स्वागत आहे या पनवेल प्रीमियर लीगमध्ये. धावसंख्या आहे 2 बाद, 82. पुण्यात बोलूया अंतिम काही चेंडू असतील. पुढचा चेंडू फेकण्यास सज्ज वर द विकेट्स. विशाल यावेळी फ्रंट टोकला जागा बनवली, चेंडू सोडून दिला, बघितला चेंडू. हा पंचांचा येतोय अवंतर धावेचा इशारा. 1 रन्स मिळणार. धावसंख्या होईल मात्र 2 बाद, 83 धावसंख्या. वर्तक सर खऱ्या अर्थाने हा उच्चांक होऊ शकतो काय, परंतु असं म्हणू शकत नाही कारण आणखी एकापेक्षा एक दिग्गज सामने आहेत. या आजच्यापर्यंत हायस्ट देखील होऊ शकतोय, परंतु तो क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतोय, परंतु धावसंख्या मात्र यावेळी सुंदर पाहायला मिळतोय. विशाल गायकवाड ओवली गावचा हा गोलंदाज आहे.
अंतिम षटक फेकण्यास सज्ज डावखरा गोलंदाज यावेळीच पुन्हा एकदा ताकद टेक्निक आणि ही टेक्निक जातोय पुन्हा एकदा लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर केलंय मैदानाच्या बाहेर मिळतील या चेंडूवर 6 धावा डीजे तू पण ठोक पनवेल प्रीमियर लीग पर्व चौथे आणि आजचा चौथा दिवस धावसंख्या आहे 89 चेंडू मात्र गाताडी सर चेंडू शिल्लक असतील फक्त 2 चेंडू या 2 चेंडू मध्ये जर मोठे 2 फटक्याची धावसंख्या 100 होऊ शकणार का बघूया काय होणार काय बिघडणार समोर आहे मनीष शर्मा खेळण्यास सज्ज यावेळी देखील अतिथी कॉम्बॉक्सावरून जातोय पुन्हा एकदा दे धडकाने बेधडकालाय लांबलाचा षटकार थँक्यू डीजे आपण पाहता धावसंख्या 295 आणि मनीष शर्मा खेळतो आतापर्यंत 10 चेंडू फेस केले आणि 10 चेंडू मध्ये तब्बल खेळतो वैयक्तिक 40 या धावसंख्येवर धावसंख्या 95 अंतिम चेंडू आहे जाताळे सर बघूया जर या 82चा हायेस्ट स्कोर आज मोडला गेला 95 शेवटचा चेंडू स्लोवर फुलटा चेंडू फटका फसला आहे एक सिंगल मिळणार चेंडू पकडला गेला मात्र परंतु एक कम दुसरी धाव घेताना होतोय म्हणून फलंदाज एकच चला सेकंडला बाद आहे फलंदाज एक सिंगल आणि एका सिंगलने धावसंख्या मात्र पाहायला मिळतोय 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 बाद 96 अशी धावसंख्या आहे 96 आणि बरोबर 30 चेंडू आणि 30 मध्ये बनवायच्या 97 धावा खऱ्या अर्थाने राहुल कलंबोली दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक एंटरप्राइजेस एकवीर इव्हेंट्स ही पहिली मॅच आणि या पहिल्या मॅच मध्ये आपण स्कोर पाहतोय काही क्षणातच जाऊया आवाज वेगळा असेल तोच सामना तीच टीम मात्र आवाज असेल सुनीलजी वर्तक सर व्यानफार गोवटणे ओरण तत्पूर्वी ओम अथर्व 11 वलप आणि पाटोली वॉरियर्स या दोन्ही टीमच्या संगणकाला विनंती आहे आपण टॉससाठी यायचं प्लीज हॅलो हॅलो चला प्रतिस्पर्धी संघानं ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे पहिलं सत्र संपलेलं आहे पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या उभारली गेलेली आहे
96 आणि 97 धावांचा विजय उद्दिष्ट असेल. 30 चेंडूंमध्ये आपल्याला 97 धावा उभारल्या जा. त्याचबरोबर दुसऱ्या ज्या दोन टीम आहेत अर्थातच ओम अथर्व 11 वळप आणि पाटणोली वॉरियर्स या दोन्ही संघांना हा शेवटचा पुकार असेल, कारण पहिलं सत्र म्हणजे पहिली इनिंग संपायच्या अगोदर आपण इथं हजेरी लावायला हवी होती. पहिल्या सत्राच्या फर्स्ट ब्रेक नंतर आपण टॉस विन करणार होतो. खऱ्या अर्थानं हा उशीर होतोय आपल्याला, कारण आयोजक एवढी मेहनत आपल्यासाठी घेत आहेत. आपण देखील वेळेचं महत्त्व पाळून आपण वेळेचं पालन करायला हवं आहे. तर वळूया सामन्याकडं. सामन्याला वळण्या अगोदरच थोडंसं डाकेसर पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशन आणि PPL अर्थातच पनवेल प्रीमियर लीग याबद्दल बोलावंसं वाटतंय. तर सर्वप्रथम विघ्नहर्त्या श्री गणरायाला वंदन असेल. त्याचबरोबर पाच परकीय पाचशांच्या नाशाला कारणीभूत ठरलेली अर्थातच स्वराज्याला 2 छत्रपती देणारे राजमाता जिजाऊंना देखील वंदन असेल. 1984च्या जमीन बचाव आंदोलनातील लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांना देखील वंदन असेल. आणि खऱ्या अर्थानं या सामन्याला सुरुवात करण्या अगोदर 2018 साली स्थापन झालेली पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशन, केवळ असोसिएशन आणि समालोचन असोसिएशन स्थापन करण्यानंतर समालोचन हाच मुद्दा न पकडता एक समाजसेवेचा संकल्प ज्या असोसिएशननं हाती घेतला. पनवेल प्रीमियर लीगचं आयोजन व्हायच्या अगोदरच समाजसेवेला सुरुवात केली. 2018 पासून आज तागायत जवळपास या भागातील पनवेल विभागातील 8 ते 10 शालांना शैक्षणिक साहित्य, क्रीडा साहित्य, दप्तर वाटप याबरोबरच संगणक वाटपात सारखं देखील कार्य केलं. आणि हे सर्व अर्थातच या व्यासपीठावर येणाऱ्या सर्व मान्यवरांच्या सहकार्याशिवाय मात्र अशक्य आहे. आणि अशा प्रकारचे मान्यवरांची मांदियाली नेहमी येत असते आणि त्यांचं यथोचित मान सन्मान देखील त्याच पद्धतीनं पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून केला जातोय. अर्थातच ही समालोचकांची टीम आणि त्यामधल्या आयोजकांना देखील मनापासून धन्यवाद द्यावासा वाटेल. आयोजकांची जी टीम आहे त्यांचं देखील नावं घेणं क्रमप्राप्त आहे. अर्थातच पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे संस्थापक सन्माननीय संदीप वास्कर सर, त्यांची संपूर्ण टीम, संतोष घरत सर या संघटनेचे सचिव, त्यांच्या समवेत महेंद्र पाटील खजिनदार, वैभव भोपी सर गटप्रमुख, त्याचबरोबर रोशन पाटील, प्रवीण टेंबे सर, बालू भोईर, प्रीतम भोपी, वैभव पाटील, अलंकार पाटील, मोहन पाटील, लहू फडके, निनाद कदम, राजकिरण कोळी आणि संजय भोईर अशा या सर्व आयोजकांची टीम ही अतिशय मेहनत, कारण अशा प्रकारचं हे मोठं आयोजन करणं एखादी सामान्य गोष्ट नाही. कारण आयोजन करणं सोपं असतं, परंतु त्या आयोजनाची यशस्वीता म्हणजे त्या आयोजनाला प्रेक्षकांचा प्रतिसाद किंवा प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया, खेळाडूंचा प्रतिसाद आपण जर पाहिला तर नेहमी प्रत्येक खेळाडू सांगतो की 365 ज्या प्रीमियर लीगची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतोय ती म्हणजे पनवेल प्रीमियर लीग. खऱ्या अर्थानं हे यश आहे या पनवेल प्रीमियर लीगचं आणि त्यांच्या या आयोजकांचं. सन्माननीय संदीप वास्कर सर आम्हाला नेहमी आमंत्रित करत असतात, त्यांच्या आमंत्रणाला मान देऊन आम्ही सतत येत असतो. स्वर्गीय गोपाळ जोशी व स्वर्गीय सुनील जोशी यांच्या स्मरणार्थ गुड्डू जोशी सर यांच्याकडून टी-शर्ट स्पॉन्सर झालेले आहेत. त्याचबरोबर बाळूदादा भोईर नितळस आणि श्री गणेश इन्शुरन्स कन्सल्टन्सी, श्री श्रीनाथ एकनाथ शेठ भोपी सुकापूर, आकाश पाटील विचुंबे आणि समीरदादा पाटील डायरेक्टर आर्यन ग्रुप, श्री आकाश टकले सदस्य ग्रामपंचायत चिरले, या सर्वांचं सहकार्य या टी-शर्टसाठी लाभलं गेलेलं आहे. पंचांचा इशारा आहे तर चेंडू अजून मला तर वाटतंय हवा आहे की नाही रिटर्न देत. तर 30 चेंडू पहिला सामना रंगतोय आजच्या 4थ्या दिवसाचा. अर्थातच रॉयल कलंबोली विपक्ष सिद्धिविनायक एंटरप्राइजेस आई एकेवरा इव्हेंट ओवळे संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. अंदाज होता 50 ते 55 धावांपर्यंत थांबवण्याचा, परंतु एक चॅम्पियन ठरलेल्या या रॉयल कलंबोली संघानं तब्बल 96 धावा बनवलेल्या आहेत. प्रतिस्पर्धी संघ ओवळे संघ हे 96 धावांचं लक्ष पार करण्यासाठी मैदानात. पहिला चेंडू डॉट बॉल, 30 चेंडू 97 धावा, म्हणजे डाकेसर आपण जर पाहिलं समीकरण प्रत्येक चेंडूवर 3 पेक्षाही जास्त धावा.
म्हणजे चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. आमचे अमित सर सांगतात की टुकुटुके से खेल अभी नहीं चलेगा, चौकार और षटकारों की बरसात करनी पडेगी. नक्कीच पहिल्या किंवा दुसऱ्या गिअरला गाडी चालवून चालणार नाही, तर टॉप गिअर टाकावा लागेल. अशा प्रकारची फलंदाजी ओवले संघाला करावी लागेल. ओवले संघाची सलामीची जोडी अर्थातच नाव आहे अजय पाटील आणि हर्षल ठाकूर. पहिल्या या दुसऱ्या चेंडूवर येते खणखणीत असा चौकार. मी सांगितलं होतं की एकेरी आणि दुहेरी धावाने काही चालणार नाही, चौकार षटकारांची बरसात करावी लागेल. अजय पाटील पहिला चेंडू डॉट गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर येतोय चौकार. आपण जर षटकाचं समीकरण पाहिलं तर साधारणतः 19 धावा प्रति षटकामागे उभाराव्या लागतील. रिक्वायर रन रेट हा 19 पेक्षाही जास्त अशा प्रकारे आहे. 2 चेंडूंमध्ये येत आहेत 4 धावा. हर्षल ठाकूर आणि सलामीचा गोलंदाज जर आपण पाहिलं रॉयल कलंबोली हा गेल्या वर्षीचा चॅम्पियन आहे असं आम्हाला समजतोय संघ. आणि प्रवीण जगदाले हा गोलंदाज. तिसरा चेंडू हा उंची दिलेला चेंडू झेल आहे. झेलच्या खाली यष्टीरक्षक स्वतः कोणतीही चूक करणार नाही आणि चूक न करता अप्रतिम झेल टिपलेला देतोय. पहिला हादरा बसतोय. अर्थातच ओवळे संघाला संधी प्राप्त होते आमच्या डीजे मास्टर. पुन्हा एकदा विनंती असेल आदेश मते आणि रोशन पाटील हे दोन्ही कर्णधार आहेत. यानंतरचा जो सामना होणार आहे त्यासाठी त्यांच्यासाठी सूचना असेल. विनंतीचा शेवटचा आलेले आहेत बहुधा. 2-3 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिला हादरा बसतोय ओवळे संघाला. 97 धावांचं एक मोठं लक्ष पार करताना दुसऱ्या चेंडूवर आलेला होता चौकार. खरं तर रॉयल कलंबोली कोणतीही चूक करताना दिसत नाही. नवीन फलंदाज येतोय सचिन मोरे वनडाऊनला येतोय. कलंबोलीच्या संघाचा वनडाऊन आलेला फलंदाजाने मात्र चांगल्या प्रकारे फलंदाजी केली होती. तशा प्रकारची फलंदाजी करावी लागेल. खरं तर सुमित धोंगडे सारख्या फलंदाजाला एक या धावसंख्येवर जीवदान मिळाल्यानंतर देखील म्हणजे पहिली चूक केली होती क्षेत्ररक्षणामध्ये ओवळे संघानं, परंतु तशा प्रकारची चूक कलंबोली संघानं मात्र केलेली नाही. पनवेल प्रीमियर लीग दिमागदार आयोजन उत्कृष्ट. आपण जर डाके सर अंधार पडल्यानंतर जर ग्राउंडचा व्ह्यू आपण ड्रोन कॅमेऱ्यातून पाहिला तर मनमोहक असं दृश्य आपल्याला पाहाव्यास मिळतंय. पुन्हा एकदा झेल आहे. झेलच्या खाली फर्स्ट स्लिपमध्ये असलेला क्षेत्ररक्षक सहजरित्या झेल टिपेल असं वाटत असताना आता मात्र चूक होते. या चुकीचा फायदा ओवळे संघाला अर्थातच जीवदान प्लस 1 धाव. या 1 धावेने संघाची धावसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 बाद 5. एक चौकाराचा समावेश जवळपास प्रति षटकामध्ये 19 पेक्षाही जास्त धावांचं लक्ष. विजय उद्दिष्ट 97 धावांचं. रिक्वायर रन रेट 19 पेक्षाही जास्त असताना संथ थोडीशी फलंदाजी. एक चांगला सलामीसाठी आलेला मोहोरा तंबूमध्ये विसावा घेण्यासाठी अजय पाटील. पहिला चेंडू डॉट बॉल. दुसऱ्या चेंडूवर चौकाराला सुरुवात करतो की काय असं वाटत असताना हा चेंडू मात्र पंचांचा इशारा. पंच हात फैलावताना दिसत आहेत. खराब चेंडू वाईड बॉल म्हणून घोषित करताना दिसत आहेत. अवंतर धावेने 1 भर पडते. धावसंख्या 1 बाद 6. चांगली धावसंख्या रॉयल कलंबोलीने मला तर वाटते एक या मैदानावरील 3 दिवसांमधलं 82 हे सर्वोच्च धावसंख्येचा उच्चांक होता. तो उच्चांक आज पहिल्याच सामन्यामध्ये रॉयल कलंबोलीनं मोडलेला आहे. 96 धावा. आता मात्र पूल करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. फलंदाज जातोय बिग हिट षटकार. नक्कीच रायगड किल्ला महाराष्ट्र शान. आमचे गुरुवर्य
आदरणीय नितेश पंडित सर नेहमी सांगतात, जर रायगडमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जन्माला आले असेल तर रायगडावरची जिथं राजांनी माझं पदस्पर्श आहे राजांचा, तेथील माती घेऊन आपण कपाला लावा. दुसरं तीर्थक्षेत्र म्हणजे पंढरपूरच्या विठोबाचं, विठू माऊलीचं दर्शन मात्र अवश्य घ्या. अशा प्रकारचं हे स्थान रायगड किल्ला, आणि म्हणूनच या गाण्यामध्ये म्हटलं गेलं की रायगड किल्ला महाराष्ट्राची शान. वळू या सामन्याकडं. एक चांगल्या प्रकारची धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न डिफेन्स पद्धतीने थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला जातोय. चपलतेने एक धाव घेतली तर एक जाते. एक धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. धन्यवाद डीजे. या सामन्यासाठी पंच सन्माननीय हेमंत कोहली सर, ट्रॉम्बे कोलीवाडा, त्याचबरोबर शैलेश चव्हाण सर, करंजा उरण. अगदी या क्रिकेटच्या मैदानावर सर्वात जवळून खेळ कोण पाहतोय असं म्हटलं जातं तर ते म्हणजे पंच. अचूक निर्णय, योग्य निर्णय क्षमता ज्यांच्यामध्ये आहे अशा प्रकारे. आणि तिसरे पंच आजच्या दिवसासाठी प्रदीप शिंदे सर, घाटकोपर भटवाडीमधून आहेत. हेमंत कोळी देखील आहेत माहुलगावमधून. या सामन्याचे स्कोरर आहेत आमचे जतीन गोंदली सर उसाटणेवरून. आणि पुढचा चेंडू जोरदार अपील केलं गेलंय, पंचांवर मात्र कोणताही परिणाम नाही. या एक धावेने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 13. तदनंतर एक धावेने संघाची धावसंख्या होते 14. नवीन गोलंदाज मनीष सावंत, प्रदीप जगदाळे पहिलं षटक घेऊन आला होता. सांघिक आपण पाहतोय की 5 षटक 5 गोलंदाज, म्हणजे खऱ्या अर्थानं कोणत्याही षटकामध्ये धावसंख्येला आकार येऊ शकतोय, कोणत्याही धावसंख्येला ब्रेक लागू शकतोय. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न परंतु अयशस्वी होतोय फलंदाज. पुन्हा एकदा डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला दिसते. अशा प्रकारे खेळ करून नक्कीच ओवळे संघाला विजय लक्ष्य गाठण्यापासून खरं तर दूर ठेवलं जातोय. निर्धाव चेंडू जितके येतील तितकं संघाचं दडपण, मात्र खेळाडूंवरचं दडपण, आणि याच दडपणाखाली एखादे मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद देखील होऊ शकतोय. तर प्रत्येक चेंडूवर धाव घेणं गरजेचं आहे. एकेरी दुहेरी जी मिळेल ती धाव, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडू कीपरच्या ग्लोजमध्ये न विसरता जातोय फर्स्ट स्लिपच्या दिशेनं. एक धाव सहजरित्या. धावसंख्या 15, 97 धावा, अर्थातच 30 चेंडूमध्ये 97 धावा, 96 धावा रॉयल कलंबोली या संघानं उभारल्या गेल्या होत्या. नाणेफेक जिंकली त्यावेळी सिद्धिविनायक एंटरप्राइजेस आई एकेवरा इव्हेंट ओवळे संघाच्या कर्णधारानं सांगितलं होतं की खरं तर 50 या धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. एक अप्रतिम अशी गोलंदाजी, आणि अशा प्रकारची गोलंदाजी संघासाठी नक्कीच गरजेची आहे. आता मात्र या फलंदाजांवरचं दडपण वाढवलं जाईल, कारण दडपणाखाली मोठे फटके खेळायला गेले तर पुन्हा विकेट देखील गमावल्या जातील. प्रत्येक चेंडूवर धाव येणं गरजेचं आहे, तेही एकेरी दुहेरी देखील चालणार नाही. चौकार षटकारांची बरसात होणं गरजेचं आहे. मनीष सावंत आतापर्यंत 4 चेंडू टाकले गेले. 4 चेंडूमध्ये 2 एकेरी 2 डॉट बॉल. 5व्या चेंडूची फेकी करण्यासाठी सज्ज. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करताना आपण पाहतोय. हाही चेंडू म्हणजे या षटकातील हा 3रा निर्धाव चेंडू. आतापर्यंत जर आपण पाहिलं सर की 2 षटक म्हणजे केवळ 1 चेंडू बाकी आहे. 11 चेंडू टाकले गेले आणि 11 चेंडूमधून जवळपास 4-5 चेंडू निर्धाव टाकले गेलेले आहेत. मनीष सावंत अप्रतिम अशी गोलंदाजी करताना
पाहतोय आपण आकर्षक अशा या मैदानावर हळूहळू अंधार, त्याचप्रमाणे लाईट देखील हळूहळू ऑन होतील. हा येतोय मात्र या षटकातील शेवटच्या चेंडूवरचा एक खणखणीत असा चौकार. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 13 आणि दुसऱ्या षटकामध्ये येत आहेत 6. एकूण धावसंख्या 19. पनवेल प्रीमियर लीग चौथं पर्व ज्याचा आहे तुम्हा आम्हा सर्वांना गर्व, आणि या चौथ्या पर्वातील चौथ्या दिवसाचा खेळ पहिला सामना रंगतोय रॉयल कलंबोली विपक्ष सिद्धिविनायक एंटरप्राइजेस IAKBRA इव्हेंट ओवले. ओवले संघानं नाणेफेक जिंकून सिद्धिविनायक एंटरप्राइजेस IAKBRA ओवले संघानं नाणेफेक जिंकून रॉयल कलंबोली संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. पहिल्या सत्रामध्ये पहिल्या पर्वामध्ये 96 धावा उभारल्या गेल्या. 97 धावांचं विजय उद्दिष्ट पार करण्यासाठी ओवळे संघ मैदानामध्ये, आणि 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या अवघ्या 19. वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. खूप मोठा अशा प्रकारचा हा वाईट, एक वॉर्निंग देखील पंचांकडून. म्हणजे खांद्याच्या वरून उंची असलेल्या चेंडूसाठी पहिली वॉर्निंग असेल या षटकामध्ये गोलंदाजाला. नक्कीच 1 धावेने भर, धावसंख्या 20. झेल आहे पुन्हा एकदा. आता मात्र कोणतीही चूक नाही या क्षेत्रामध्ये. मला तर वाटतं याच क्षेत्ररक्षकानं पहिल्या षटकामध्ये चूक केली होती. आता मात्र कोणतीही चूक नाही. दुसरा मोहरा सिद्धिविनायक एंटरप्राइजेस IAKBRA इव्हेंट ओवली संघाचा हजरताना दिसतोय. तंबूमध्ये विसावा घेण्यासाठी येतोय. तत्पूर्वी वळूया आपण पुन्हा एकदा एक छानसं संगीत ऐकूया. DJ बस. राजकारणामध्ये अनेक व्यक्ती आल्या येऊन गेल्या, परंतु स्वर्गीय दिबा पाटील, लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव मात्र प्रत्येकाच्या हृदयामध्ये कोरलं गेलंय. इम्पॅक्ट प्लेअर नाव काय? अश्विन कोट्यान. पाहूया त्याच्याकडून काहीतरी अपेक्षा असतील. खरं तर लक्ष मोठं असलं तरी कुठलंही आव्हान आपण जेव्हा मैदानामध्ये उतरतोय तेव्हा सोपं नसलं. अशक्याला शक्य करण्याची क्षमता काही खेळाडूंमध्ये असतोय, आणि इथेच आपल्याला प्रत्येकाला सिद्ध करायचं असतं. हा इम्पॅक्ट प्लेअर आलेला आहे. अर्थातच पंचांकडून देखील तशा प्रकारच्या सूचना आलेल्या आहेत. मैदानावर डाकी सर, जेव्हा आपण स्वतःला सिद्ध कराल तेव्हाच आपण प्रसिद्ध व्हाल. म्हणून प्रत्येकाला आपला चांगला खेळ दाखवावा लागेल, आणि ती गरज आहे आता ओवले संघाला. अर्थातच हा जो फलंदाज आलेला आहे, गोलंदाज हसमत कादरी, पहिला वाईड बॉल, दुसरा मात्र हा नो बॉलचा इशारा येतोय. पहिला चेंडू वाईड होता, खराब चेंडू. दुसऱ्या चेंडूवर एक सफलता, आणि तिसरा चेंडू नो बॉल फ्री हिट असेल, आणि तो देखील इम्पॅक्ट प्लेअरसाठी असेल. डिसेंबरमध्ये दिवाळीचा बोनस मिळावा तशा प्रकारचं पाहूया. या खरं तर फ्री हिटचा फायदा उचलताना दिसतोय किंवा नाही हा फलंदाज. DJ प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून श्री सावंत जाताडे. लेग एसटीच्या बाहेरून जाणारा हा चेंडू हलकासा डाके सर जाणवलं की बॅटची कड घेऊन, परंतु नाही, पंचांचा इशारा येतोय. कारण आपण नेहमी सांगतोय सर्वात जवळून जो कोणी क्रिकेट पाहत असेल तर ते म्हणजे पंच. एक संथ कुठेही क्रिकेट थोडंसं हर्षाचं वातावरण दिसत नाही. रॉयल कलंबोलीच्या गोटामध्ये मात्र उल्हासाचं वातावरण असेल, परंतु ते कितपत
आता मात्र बॅटची हलकीशी कड घेतल्यासारखं जाणवलंय. डॉट बॉल येतोय. अप्रतिम अशी प्रत्येक गोलंदाजाकडून, कारण पहिला गोलंदाज आला होता 19 धावा प्रत्येकचा रिक्वायर्ड रन रेट असेल. पहिल्या षटकामध्ये दिल्या 13 धावा. दुसऱ्या षटकामध्ये दुसरं शतक घेऊन आला होता मनीष सावंत, यांना अवघ्या 6 धावा दिल्या. यामध्ये 1 चौकार आणि 2 एकेरी आणि 3 चेंडू डॉट बॉल. हा चेंडू पुन्हा एकदा या षटकातील हा तिसरा खराब चेंडू असेल. 2 वाईड 1 नो बॉल अशा प्रकारे गोलंदाजी होते हसमत कादरीची. या षटकामध्ये आतापर्यंत 2 वाईड 1 नो बॉल. धावसंख्या 3 वाईड आहेत. धावसंख्या 23, 2 बाद 23. 97 धावांचं विजय उद्दिष्ट घेऊन मैदानामध्ये उतरलेला सिद्धिविनायक एंटरप्राइजेस आई एकेब्रा इव्हेंट ओवळे. इम्पॅक्ट प्लेअर कडून खूपच अपेक्षा होत्या, परंतु 3 चेंडूचा सामना झाल्यानंतर आता मात्र त्याच्या बॅटमधून 1 धाव आपल्याला पाहाव्यास मिळते. या 1 धावेने धावसंख्या 24. चौथा दिवसाचा खेळ डाकेसर. 3 दिवसांमध्ये 82 धावांचं एक उच्चांक होता. तो उच्चांक आज पहिल्या सामन्यामध्ये मोडला गेला. मात्र जोरदार प्रहार, परंतु झेल आहे की षटकार हा येतोय आमच्या समालोचन क्षेत्राच्या बाजूला. उत्तुंग असा षटकार. अगदी या मैदानावर आकर्षक असा खेळ आपण पाहतोय. पनवेल प्रीमियर लीग चौथं पर्व. चेंडू बाउन्स होता. सन्माननीय प्रवीणजी पाटील सरांचं आगमन. मान्यवरांची मांदियाळी. हळूहळू थोडासा अंधार होईल. त्याचबरोबर आपापली कामं, आपापली ऑफिसची वर्क सांभाळून या योजनेला देखील, या आयोजनाला देखील प्रतिसाद लाभतोय. संदीप वास्कर सर आणि त्यांचे सर्व सहकारी, पनवेल टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि असोसिएशनच्या माध्यमातून PPLचं आयोजन, हे पनवेल प्रीमियर लीगचं आयोजन, या आयोजनाचं हे चौथं पर्व. या चौथ्या पर्वाचा आजचा चौथा दिवस आणि या चौथ्या दिवसातील पहिला सामना. 10 चेंडू टाकलेले आहेत आतापर्यंत या गोलंदाजाने. त्यामध्ये 4 वाईड असतील ना की 5? 4 वाईड 1 नो बॉल. म्हणजे आणि इतका म्हणजे फायदा इतके संधी उपलब्ध करून देखील या संधीचं सोनं या फलंदाजांना करता आलेलं नाही. आता हे तिसरं षटक संपलेलं आहे. या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर, पहिलं षटक संपलं त्यावेळी धावसंख्या होते डाकेसर 13. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर या षटकामध्ये 6 धावा दिल्या. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 19 आणि तिसरं षटक संपलेलं आहे. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या, एकूण धावसंख्या आहे 32, 2 बाद 32. सर करूया टॉस आपण. नेक्स्ट मॅच ओम अथर्व 11 बल्लभ आदेश मते जो पिंक जर्सी मध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि त्यासोबत पाटणोली वॉरियर्स रोशन पाटील बाला. नाणेफेक करण्यासाठी मी आमंत्रित करेन सन्माननीय किरणजी खानावकर साहेब, माजी उपसरपंच रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष सन्माननीय प्रल्हाद शेठ केनी साहेब, विनोदजी घरत आणि सन्माननीय जयदाजी तेळवणे. प्रवीण दादा आपल्याला आम्ही आमंत्रित करतो, आपण या. करूया आपण टॉस. पंच 1 मिनिट थांबा. नाणेफेक येतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. चला करूया टॉस. आदेश कॉल करेल. टेल इज कॉल, इट इज हेड. तर टॉस जिंकलेला आहे बाला. बाला टॉस जिंकलाय. निर्णय काय घ्याल बाला, कारण फार महत्वाची मॅच आहे यानंतर. बाला टॉस जिंकलाय, फक्त निर्णय क्षेत्ररक्षण करू आम्ही. चला मॅच ऑन होते. जाऊया आपण सामन्याकडे. गो टू कॉम बॉक्स. हॅलो धन्यवाद सर. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या 2 बाद 32. या चौथ्या षटकातील षटक घेऊन येणारा नाव आहे साहिल मोहिते. पहिलाच चेंडू खराब. वाईड बॉलच्या मार्फत 1 धावेने भर पडते.
धावसंख्या 33, 97 धावांचं विजय उद्दिष्ट. यानंतरचा जो सामना असेल ओम अथर्व 11 वलप विपक्ष पाटणोली वॉरियर्स. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न येतोय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडू 1 धाव घेतलेले आहे, 1 धावेने समाधान मानलेले आहे. पनवेल प्रीमियर लीग चौथ्या पर्वाचा हा पहिलाच आजच्या दिवसाचा सामना. सिद्धिविनायक एंटरप्राइजेस आई एकेवरा इव्हेंट ओवळे विपक्ष रॉयल कलंबोली. 96 धावा रॉयल कलंबोलीने उभारल्या होत्या. 97 धावांचं विजय उद्दिष्ट आणि या धावांचा पाठलाग करताना खरं तर कुठंतरी अडखळत खेळताना आपल्याला हे फलंदाज दिसत आहेत ओवळी संघाचे. आता मात्र प्रहार केलेला दिसतोय इम्पॅक्ट खेळाडूकडून. हा येतोय पहिला उत्तुंग असा षटकार. या षटकारांशी धावसंख्या होतोय 40. अजूनही उर्वरित 1 षटक आणि 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. म्हणजे 10 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या झालेली आहे 40. उर्वरित 10 चेंडू मध्ये जवळपास 57 धावांची गरज. पुन्हा एकदा प्रहार बॅक टू बॅक दुसरा येतोय उत्तुंग असा हा षटकार. अगदी प्रत्येकाच्या मनामनामध्ये हृदयामध्ये कोरलेलं हे नाव स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव या नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं ही अगदी मनोमन इच्छा सर्वांची, माझ्या आगरी कोली कराडी या बांधवांची. रॉयल कलंबोली संघाचे संघमालक आदरणीय खानावकर सर नक्कीच खुश असतील. परंतु पाहूया क्रिकेट आहे, खेळ आहे, अजूनही खेळ मैदानावर रंगतोय. बॅक टू बॅक 2 षटकार इम्पॅक्ट खेळाडूकडून आलेले आहेत. तिसऱ्या चेंडूवर इथे एकेरी धाव मिसफील्ड होते आणि या एकेरी धावेचा फायदा उठवताना दिसतोय मला तर वाटते फलंदाज. थर्ड अंपायर धावचीतचं अपील आहे. पीटीसी लाईव्ह च्या माध्यमातून आमचे जेडी केडी सर अगदी उत्कृष्ट असं क्वालिटी आणि क्लिअरिटी ज्यांच्या माध्यमातून नॉट आउटचा इशारा येतोय थर्ड अंपायरच्या माध्यमातून. आणि हे मिसफील्डचा फायदा मला तर वाटतंय सध्या 2 षटकार आणि 1 दुहेरी अशी धावा या 3 चेंडूवर काढणाऱ्या खेळाडूला पुन्हा एकदा संधी प्राप्त होते. या संधीचं सोनं करावं लागेल आणि कुठंतरी आपण इम्पॅक्ट खेळाडू आहोत त्याचा लाभ या संघाला मिळवून द्यावा लागेल. रॉयल कलंबोली विपक्ष ओवले अशा प्रकारचा हा सामना रंगतोय. या षटकातील पुढचे चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज साहिल मोहिते पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तदनंतरच्या 2 चेंडूवर बॅक टू बॅक 2 षटकार. अशा प्रकारे धावसंख्या या षटकामध्ये 16 धावा आतापर्यंत कुठल्या गेलेल्या आहेत. हा आहे झेल तर होऊ शकला नाही. चेंडू जातोय सीमारेषेक लगत, चेंडू जातोय सीमा पार, चौकार. पनवेल बॉल चेंडू एक आहे ना अजून नाही. झालं षटक संपलं षटक. 4 षटकांचा खेळ संपतोय. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 6 धावा, धावसंख्या झाली होती 19. तिसऱ्या षटकामध्ये आल्या 13 धावा, धावसंख्या झाली होती तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 32. आणि तदनंतर चौथ्या षटकामध्ये पुन्हा येतात 21 धावा. म्हणजे रिक्वायर रन रेट जो 19चा होता साधारणतः पहिल्या सुरुवातीला त्या रिक्वायर रन रेट पेक्षाही जास्त धावा आल्या, 21 धावा आल्या आणि धावसंख्या आतापर्यंत 53. शेवटचं षटक म्हणजे 6 चेंडू शिल्लक असतील आणि 6 चेंडूमध्ये 97 धावा
च विजयी लक्ष अर्थातच या 6 चेंडूमध्ये उभाराव्या लागतील त्या 44 धावा. 6 चेंडू 44 धावा. युवराज सिंगला देखील आणून चालणार नाही, तर गोलंदाजाने कुठेतरी चूक करावी लागेल. नो बॉल, वाईड बॉल टाकावे लागतील आणि फलंदाजानं षटकार मारावे लागतील. अशा प्रकारचे काहीतरी करामत, एक अद्वितीय कामगिरी करावी लागेल फलंदाजांना आणि गोलंदाजांना. 6 चेंडू 44 धावांचं लक्ष. 3 रोहित नागोजी इम्पॅक्ट प्लेयर हा गोलंदाजीसाठी येताना दिसतोय. अपील केलं गेलंय, लेग बिफोरचं अपील. पंचांवर कोणताही परिणाम नाही. पंचांचा इशारा येतोय ऑफ एसटीच्या बाहेरून जाणारा हा चेंडू. मला तर वाटतं अगोदरच फलंदाज थोडासा शेफट झाला होता, ऑफ एसटीवरच आला होता. लेग बाईचा इशारा येतोय आणि 1 धावेने धावसंख्या 54. अजूनही 43 धावांची गरज. जोरदार प्रहार केलेला दिसतोय. हा येतोय इम्पॅक्ट विरुद्ध इम्पॅक्ट अशा प्रकार नाही. या षटकारांची धावसंख्या 60. खरं तर दोन्ही संघांचा जो अंदाज होता की 50 ते 55 धावांपर्यंत जर ओळे संघानं, नक्कीच त्यांना त्यांच्या आवाक्यातील हे धाव विजयी उद्दिष्ट होतं. परंतु धावसंख्या झाल्या 96. लेगेस्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांच्या माध्यमातून खराब चेंडू म्हणून घोषित केला जातोय. पनवेल प्रीमियर लीग, पनवेल क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून हे आयोजन अगदी जनसेवेचा वारसा, जनसेवेचं व्रत, हात देऊ मदतीचा संकल्प, समाजसेवेचा हे ज्यांचं ब्रीद आहे, त्या ब्रीजच्या माध्यमातूनच तशाच प्रकारचं हा झेल आहे. कोणतीही चूक न करता झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. कॅच कोणी पकडली दादा? कॅच कोणी पकडली सांग दादा. एक दिमागदार आणि दैदिप्यमान असा हा सोहळा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. उंची दिलेला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न यशस्वी होते. फलंदाज जातोय, चेंडू 1 बॉल सीमापार चौकार. परंतु आता मात्र वेळ निघून गेलेली असं म्हणावं लागेल. खरं तर अशा प्रकारचे फटके हे सुरुवातीपासून यायला हवे होते. दुसऱ्या षटकामध्ये खरं तर डाकीसर खूप कमी स्कोर झाला. 6 धावा आल्या, तिथूनच फलंदाजांवरचं दडपण वाढत गेलं. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये म्हणजे देर से आए मगर असं म्हटलं जातोय, तशा प्रकारची ही खरं तर अशा प्रकारची सुरुवात होणं गरजेचं होतं. हा शेवटच्या क्षणी वेळ निघून गेल्यावर तशा प्रकारच्या फटक्यांचा काही उपयोग नाही. अशा प्रकारची फलंदाजी होताना दिसते आपण पाहतोय. 97 धावांचं विशिष्ट उद्दिष्ट, 70 धावा फलकावर. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू पुन्हा येतोय. हा देखील षटकार होतो की केव्हा नाही, परंतु अप्रतिम असं क्षेत्ररक्षण आणि या चेंडूवर एकही धाव नाही. दरम्यान रॉयल कलंबोली संघा प्रथम पहिल्या फेरीमध्ये, ह्या पहिल्या सामन्यामध्ये विजय होताना दिसतोय. अभिनंदन. त्याचबरोबर सिद्धिविनायक एंटरप्राइजेस, आई एकेवरा इव्हेंट ओवळे या संघाला देखील जरी पराभव झाला असला तरी पुढच्या सामन्यासाठी, पुढच्या कुठल्याही शृंखलेसाठी समालोचन कक्षातून शुभेच्छा असतील, आयोजकांकडून शुभेच्छा असतील. लाईनअप करून यायचं आहे. त्याचबरोबर हस्तांदोलन देखील करायचं आहे. या सामन्यासाठी उत्कृष्ट असे आमचे पंच करंजावरून आणि मुंबईवरून आलेले, त्यांचं देखील मनापासून आभार. आदरणीय शैलेश चव्हाण सर करंजा, त्याचबरोबर प्रदीप शिंदे सर मुंबई, घाटकोपर मुंबई.
दुसरा सामना अर्थातच ओम अथर्व 11 वळप आणि पाटणोली वॉरियर्स. सर नाणेफेकीचा कौल झालेला आहे. नाणेफेकीचा कौल कोणत्या संघानं? पाटणोली संघानं. पाटणोली वॉरियर्स संघाकडून अपेक्षा असेल. नक्कीच तत्पूर्वी प्रतीक कोळी आणि प्रथमेश कोळी यांचे हॉटेल जय मल्हार आगरी कोली अस्सल मेजवानीचा स्वाद आपल्याला पाहूयास इथं आणि टेस्ट देखील कराव्यास मिळेल. पत्ता आहे. हॅलो हॅलो हॅलो